आता ऐक, बुवांना तिथे ठेवलंय कोणाला कळता कामा नये, बस्तीत सुद्धा नाही. हा, पाहुण्यांची चांगली खातिरदारी करायची, वेळच्या वेळी खाऊ पिऊ द्यायचा. गजा लक्षात ठेव, कोणालाही कळता कामा नये बुवांना तिथे ठेवलंय. आणि अशा प्रकारे त्या राजा आणि राणीच्या आयुष्यात मी एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आणलाय. आय होप तुला हा ट्विस्ट आवडला असेल. आवडला म्हणजे काय? अरे सुपर डुपर हिट ट्विस्ट आहे हा. कमाल खेळ खेळलायस विक्रांत. गुड. इथे सुरुवात आहे उर्मिला. याच गोष्टीचा वापर करून मी दोघांमध्ये इतकं भांडण लावणार आहे ना की दोघं परत एकत्र येऊच शकत नाहीत. पण विक्रांत, मला एक गोष्ट कळत नाहीये. नाही म्हणजे बुवा गायब झाले तर राणी इंद्रापासून कशी तुटेल? उलट ते दोघं जण त्या म्हाताऱ्याला शोधायला एकत्र येतील ना. इम्पॉसिबल. कारण मी राणीच्या मनात हेच भरवणार आहे की हे सगळं इंद्राने केलंय. वा, चोख प्लॅन आहे तुझा विक्रांत. सगळ्या गोष्टी कशा स्मार्टली हँडल करतोयस तू. गुड. स्मार्ट प्लॅन साठी स्मार्ट विलन हवा ना. ऑफकोर्स. आता हुकुमाच्या राणीचा विषय संपला. राणी माझ्यामुळे खूप दुखावली गेली. परत आली खरी, पण फक्त शरीराने, मनाने नाही. माझं लग्न मोडायचं होतं का? माझ्या लग्नाच्या दिवशी बुवा तुमची गाडी उडवणार होते का? मला रोज त्रास देण्यासाठी तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलं. हे सगळं मी ठरवून केलं. मला तुझं लग्न होऊ द्यायचं नाही. जे काही झालं त्याच्याबद्दल मी तुझी माफी मागतो. प्लीज मला. यापुढे आपल्यामध्ये कुठलंही नातं नाही राहणार. का झालं माझ्या बरोबर? नियतीने माझ्या बरोबर हा कुठला डाव खेळलाय? प्रेमाची